भाजपा नेते आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार पत्रकार परिषद घेत आहेत. बघूया त्याचं थेट प्रसारण. आम्ही यादी आणली आहे. मी आता 8 वर्गीकरण आपल्या समोर मांडणार आहे आणि आपल्या स्क्रीनवर सुद्धा माझी विनंती आपण ते जरूर पाहावं, बारकाईने पाहावं. त्याचा अन्वय अर्थ मी नंतर मांडतो. या 8 वर्गीकरणामध्ये असलेल्या ज्या मतदार किंवा दुबार मतदाराच्या याद्या आहेत, या तुम्ही नीट बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल या सगळ्यांचा, विशेषतः मनसे आणि महाराष्ट्र विकास आघाडी आणि दोन्ही ठाकरे बंधूंचा हेतू काय, भूमिका काय, निवडणूक कुठे न्यायची आहे, कोणा विरोधात बोलतायत. पहिला वर्गीकरणाचा प्रकार आहे, या ठिकाणी मांडा. जरा थोडं इथली लाईट बंद केली चालेल का? हे मला दिसलं पाहिजे एवढं बघा. या यादीमध्ये आपल्याला दिसेल मतदारसंघ आहे कर्जत जामखेड विधानसभा. यांना कल्याण डोंबिवलीच दिसतंय म्हणून अंजन घालतो यांच्या डोळ्यामध्ये आम्ही. दोन्ही ठाकरे बंधूंनी जरूर डोळे उघडून पहा. कर्जत जामखेड मतदारसंघ नाव एकासारखे पण मतदार यादीत नंबर वेगळे. पहिलं वर्गीकरण काय, नाव एकसारखंच आहे म्हणजे दुबार मतदार आहे, पण मतदार यादीत त्यांचे नंबर वेगळे आहेत. नाव बघा, इम्रान कादर बागवान आणि त्याचा मतदार यादी क्रमांक आहे TKM 66394546 आणि अनुक्रमांक यादी 339 मध्ये 78वा. त्याच मतदाराचा सारखं नाव असलेला इम्रान कादर बागवान, त्याचा अनुक्रमांक आहे 90 339 यादीमध्येच. मग 78 मध्ये इम्रान आणि 90 मध्ये इम्रान, ही दुबार यादी राज ठाकरेची तुम्हाला दिसली नाही. अशी पुढची उदाहरण आहेत. तबस्सुम अब्दुल मुलानी, खाजाबी अन्सार शेख, नाव एकसारखं पण एकाच मतदार यादीतल्या अनुक्रमांकात वेगवेगळा, म्हणजे 2 वेळेला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेले ही मंडळी कर्जत जामखेड मधली तुम्हाला दिसली नाही. तुम्हाला भोईर दिसला, पाटील दिसला. पुढचा प्रकार आहे वर्गीकरणातला, तो म्हणजे नाव एकसारखं व मतदार यादीतला नंबर वेगवेगळा. दुसरी स्लाइड, इस्लामपूर मतदारसंघ विधानसभा. आसमा साजिद जमादार, एका ठिकाणी XTX 8225195 हा कार्ड नंबर. त्याच आसमा साजिद जमादार यांचा त्याच यादीत दुसऱ्या अनुक्रमांकावर दुसरा निवडणूक कार्ड नंबर ZTX 8224503. हेच तन्वीर सादिक जमादारचं, हे साहिल सलीम जमादारचं इस्लामपूर मतदारसंघातलं. तुम्हाला भोईर पाटील दिसले, तुम्हाला हे दुबार मतदार दिसले नाहीत. हा दुसरा वर्गीकरण. तिसरा भाग आहे जो म्हणजे मतदार यादीत नाव एकसारखे व मतदार ओळख क्रमांक आणि पत्ता वेगळा. मतदारसंघ आहे साकोली विधानसभा. अझहर शब्बीर शेख, त्या यादीतला अनुक्रमांक 198. आता यादी क्रमांक जी आहे ती 97 मध्ये त्याचा 198 आहे. त्याच मतदारसंघातला यादी क्रमांक 98 मध्ये त्याचा अनुक्रमांक 660 आहे, अझहर शब्बीर शेख. म्हणजे आता मतदार यादी क्रमांक वेगळा, मतदानाच्या कार्डाचा क्रमांक वेगळा, मतदारातला अनुक्रमांक वेगळा, मतदार यादी क्रमांक वेगळा, माणसं तीच साधर्म दिसणारी. हेच तौफिक शाहनवाज आलम सिद्दीकी आणि अन्य पुरावे आहेत. हा तिसरा वर्गीकरणाचा भाग आहे.
चौथा विषय तो म्हणजे नाव एकसारखे आणि नावात मात्र अदलाबदल. नाव एकसारखं आहे पण नावात आपण बदल बघितला. मतदारसंघ आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ. आता 742 मध्ये अनुक्रमांक 742 मध्ये नाव आहे शबनम शेख आणि 743 पुढच्याच त्याच आधीमधल्या अनुक्रमांकामध्ये नाव आहे शबनम सलीम शेख, पण वडिलांचं नाव दोन्हीकडे सलीम शेखच आहे. म्हणजे एक शबनम शेख म्हणून एक शबनम सलीम शेख म्हणून. दुसरं यादी क्रमांक 5 कर्जत जामखेड नाव आहे रुबीना आसिफ शेख, तिचा अनुक्रमांक 1268, पण त्याच यादीत 1264 ला रुबीना आसिफ शेखच्या ऐवजी रुबीना आसिफ शेख शेख 2 वेळा. साधर्म पण नावात आदला बदल. साजिद शेख साजिद सलीम शेख एकाच मतदार यादीत एकाच अनुक्रमांक वेगवेगळे पण यादी क्रमांक 1 हा चौथा प्रकार आहे. हा दुबारचा आहे. ही मतचोरी नाही, हे दुबार नाहीत. भोईर आणि पाटील दुबार आहेत. 5वा वर्गीकरणाचा भाग आहे. इथे बघाल आता भयंकर आहे. एकाच माणसाचे फोटो, त्या फोटोवर फोटो काढून दुसरं कार्ड या ठिकाणी दिसेल. सबीना साजिद शेख, त्याच व्यक्तीचं नाव सबुद्दीन अब्दुल शेख असलं पाहिजे पण शेख प्रिंट झालाय आणि फोटोचा फोटो काढलाय. तुम्ही बघाल इकडे फोटोचा फोटो काढलाय आणि नावं वेगवेगळी केली आहेत. हा दुबार मतदार नाही का? हा मतदारसंघ सोयीचा आहे. आणि त्यामुळे वर्गीकरण 5 ज्यामध्ये फोटो आणि फोटोवर फोटो. पुढचा भाग आहे वर्गीकरण आहे ते म्हणजे नाव एकाच व्यक्तीचं एकच नाव पण त्याच्यामध्ये लिंग वेगवेगळी पुरुष आणि स्त्री. बघा रमजान अली मोहम्मद हदीस खान 447 नंबर त्याचा आणि वय 65 लिंग महिला. त्याच यादीमध्ये पुढचं नाव रमजान अली मोहम्मद हदीस खान नाव तेच, ॲड्रेस तोच, वडिलांचं नाव तेच पण लिंग पुरुष. या व्यक्तीचं नाव एक, मतदार यादीत अनुक्रमांक वेगवेगळे पण लिंग वेगवेगळं. तेच रहमुद्दीनजा यार मोहम्मद खान पुरुष आणि महिला. या पद्धतीने दुबार मतदार